संयम्यकरण ग्राम एकाग्रत्वेन चेतसः आत्मानमात्मवान् ध्यायेत् आत्मनेवात्मनि स्थितम्. काय सांगितलं? संयम्य करण ग्राम, इंद्रियांना, करण म्हणजे इंद्रिय, ग्राम म्हणजे समूह, इंद्रियांच्या समूहाला संयमित करून चेतसह एकाग्रत्वेन मनाच्या एकाग्रतेने आत्मवान स्वाधीन जो आत्मा आहे तो आत्मना एव आत्म्याच्या द्वारेच आत्मनि स्थितम अंतःकरणात विद्यमान असलेल्या आत्मानं आपल्या आत्म्याचे ध्यायेत म्हणजे ध्यान करावे. काय सांगितलं यामध्ये? इंद्रियांना संयमित करून मनाच्या एकाग्रतेने स्वाधीन आत्म्याच्या द्वारेच अंतःकरणामध्ये म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये विद्यमान असलेल्या आपल्या आत्म्याचे ध्यान करावे. म्हणजे ह्या श्लोकामध्ये कशाची प्रेरणा केलेली आहे? ध्यानाची प्रेरणा केली, आणि ते पण कसं? अभिन्न षटकारकाच्या द्वारे. आणि ते कसं? तर इंद्रियांना संयमित करून असं म्हटलेलं आहे. इंद्रियांच्या समूहाला संयमित करून काय करावं सांगितलं? ध्यान करावं. मग भाषा अंगबाह्य वापरली, इंद्रियांना संयमित करून म्हणजे इंद्रियांचं दमन करायचं, आणि मग काय होणार? ध्यान होणार. तर ध्यान असं काही पराधीन नाही, पण आता परिचयाची भाषा वापरली, इंद्रियांना संयमित करून असं जे म्हटलं, तर आता अंग प्रविष्ट लावताना कसं लागेल? आत्म्याला आत्म्याच्या द्वारे आत्म्यामध्येच स्थित करून स्वतःमध्ये राहावं, आत्म्यामध्ये राहावं. मग असं म्हणताना त्यावेळेस इंद्रिय काय झाले? आपोआपच आपल्यापासून भिन्न झाले. म्हणजे त्याला संयमित करायला तर काही वेगळं करावं लागलं नाही. आत्मा आत्म्यात राहिला म्हणजे ज्ञान ज्ञानात राहिलं की उपयोग इंद्रियाकडे भटकत नाही. आता बघा की आपण जेव्हा स्वतःमध्ये राहत नाही तेव्हा आपल्याला मग उपयोग कुठं कुठं जातो? म्हणतो की तहान लागलीये, भूक लागलीये, थंडी वाजतेय किंवा उकडतंय, म्हणजे उपयोग कुठे गेला? इंद्रियांकडे, शरीराकडे, बाहेर कुठेही जातो उपयोग, जर स्वभावात राहिलो नाही तर. स्वभावात राहिलं तर आता त्याला सांगावं लागतं का की तू इंद्रियाकडे लक्ष देऊ नको, खाण्यापिण्याकडे लक्ष देऊ नको. आता काही ते सांगितलं तर उलट आणखी त्याच्या डोक्यात ते घातल्यासारखं झालं, म्हणजे उपयोग त्याचा नक्की बाहेरच येणार. तो राहिलाय ना, राहू द्यायचं कुठं? आठवड्यात. आता बघा की गाडीत बसलाय तो, कोण आपला नातेवाईक आहे किंवा कोण मुलगा वगैरे आहे, तो गाडीत बसलाय आणि त्याला सगळं आपण व्यवस्थित सांगितलंय कसं जायचं, कसे पैसे जपायचे, कसं करायचं वगैरे, कुठं उतरायचं, हे सगळं सांगून सुद्धा परत काय करतो? अजून गाडी हालताना म्हणतो व्यवस्थित आहेत ना पैसे, नीट ठेवलेत ना, जपून ठेव. आणि इतका तो व्यग्र झाला की काय होतं? परत नक्कीच त्याच्या हातातली पर्स कुठं तरी पडते. जपून ठेव म्हटलं की काय झालं? त्याने जपूनच ठेवलेलं होतं, पण आपण सांगितलं की अजून काय झालं? चंचल झालं. म्हणजे तिकडा उपयोग त्याला लावायला काय केलं? आपण मदत केली. म्हणजे कुठं? बाहेर. म्हणजे हे पाहतोच आपण, जसं लौकिकामध्ये व्यवस्थित कार्य करतोय पण त्याचं उगाच लक्ष विचलित केलं काहीतरी बोलून तर काय होतं? चुकतो. म्हणजे अरुंद रस्त्यावरून एखादी व्यक्ती चालली आहे आणि 2 पाऊल ठेवण्यापेक्षा दुसरी जागा नाही, इकडून दरी आहे
आणि आता तो व्यवस्थित पाहून प्रयत्नपूर्वक चालला आणि त्याला तिसऱ्याने काय सारखं काळजी करायची, मागच्यानी नीट चाल बर का, पाऊल इकडं तिकडं पडू देऊ नको, दरीत कोसळशील, सारखं ती सूचना द्यायची. म्हणजे नक्कीच काय होणार, तो त्यांनी दरीचं नाव आलं की दरीकड बघितलं, दरीकड बघितलं की चक्कर आली आणि चक्कर आली की पडला. जोपर्यंत त्याला फक्त रस्ताच दिसत होता तोपर्यंत व्यवस्थित चालत होता. आता दरी दिसली की पडलं. म्हणजे कशाने झालं हे? उपयोग तिकडं त्याचा वळवला ना, दरीत पडशील, नीट चाल. चालतोच आहे व्यवस्थित आणि तरी त्याला नीट चाल म्हणाय. आत्मानुभूती घेतोय, राहिलाय स्वभावात आणि तरी त्याला काय म्हणायचं, इंद्रियाकडे लक्ष देऊ नको बर का, शरीराकडे लक्ष देऊ नको बर का, म्हणजे तिकडेच लक्ष जाणार. म्हणजे ते उदाहरण जसं एक सांगितलं होतं ना, की एकाला काय पाहिजे होतं, म्हणजे तो चोर असतो, खूप मोठा दरोडेखोर असतो आणि काय होतं घटना, एका साधूची इतकी प्रसिद्धी असते की त्या साधूजवळ काय असतं, एक विद्या असते आणि ती विद्या कोणती असते, काय करायचं असतं त्या विद्येच्या साह्याने, तर लोखंडाचं सोनं करायचं. मग त्यावेळेस तो दरोडेखोर येतो आणि त्यांच्या मानगुटीला पकडतो आणि काय म्हणतो, ती विद्या मला दिले तर बरं, नाहीतर अशीच मान पिरगळून टाकेल. मग साधूला माहिती हा कोण आहे, दरोडेखोर. ह्याच्या हातात जर ही विद्या दिली तर तो काय करेल, खूप अनर्थ करेल. मग काय करायचं, देत नाही म्हटलं तर माझे प्राण घेईल आणि द्यावी म्हटलं तर काय काय पुढे तो अनर्थ करेल कळणार. म्हणून साधू म्हटले, देतो मी तुला विद्या, पण तो पुरुषार्थ तुलाच करावा लागेल. ती विद्या सिद्ध होण्यासाठी काय करावं लागतं, सकाळी सूर्योदय झाल्याबरोबर आपल्या सर्व क्रिया आटपून बरोबर त्या वेळेला ध्यानाला बसायचं आणि मंत्र म्हणायचं. आणि तो मंत्र जर व्यवस्थित म्हटला गेला, काही सुद्धा मनामध्ये न आणता, आलं ना आता, काही सुद्धा मनामध्ये न आणता म्हटलं तर विद्या लगेच तुला सिद्ध होणार. पण मनात जर काय आलं तर विद्या सिद्ध होणार नाही. हे तुझ्यावरच आहे. मग तो म्हणतो, किती सोपं आहे, मी करतो की. विद्या सिद्ध करण्यासाठी तुम्ही म्हणाल तसं सगळी विधी करतो, पण मनात आणायचं नाही, हे कसं काय जमणार. मग तो म्हणतो, काय मनात आणायचं नाही, तर काय सांगितलं, नाचलेले सफरचंद आणि माकड हे मनात आणायचं. म्हटले, नाचलेलं सफरचंद कधी मी बघितलं पण नाही, मनात कशाला येईल, आणि माकड त्यावेळेस विद्या सिद्ध करताना माकड कशाला आठवेल. म्हटलं, मी विद्या लगेच सिद्ध करतो. मग झालं, तो अगदी सांगितल्याप्रमाणे त्या विधीने बसला तयार होऊन. आणि बसल्यानंतर बरोबर हातात माळ घेतली की अजून पहिलाच मणी सरकवला नाही तोपर्यंत नाचलेले सफरचंद डोळ्यासमोर आलेच. किती प्रयत्न केला तरी ते जाईना डोळ्यासमोर, आणि माकड पण सारखं डोळ्यासमोर यायला लागलं. म्हटलं, आता आपलीच चूक आहे, साधूला काय म्हणायचं. त्यांनी काय सांगितलंय, हे आठवू नको म्हणून सांगितले, पण आता मला आठवल्याशिवाय जमतच नाही, काय करायचं. पण एक दिवस प्रयत्न केला, 2 दिवस केला, 3 दिवस केला, रोज प्रयत्न करून पाहतोय, पण त्याला काही ते सिद्ध होत. खरं तो ती आठ नव्हतीच, पण आता त्याला काहीतरी एक कला काढली ना तशी, की त्याला ती विद्या सिद्ध होऊ नये म्हणून अशा प्रकारची कला काढली की कुठलाही मनुष्य हे करू नको म्हटलं की ते करणारच, ते आठवू नको म्हटलं की आठवणार. आणि त्यामुळे आता साधूला तो दोष न देता स्वतःला दोष देऊन काय म्हटला, हे मला सिद्ध करणं अवघड आहे, मला जमत नाही. मग तसं आता आपल्यावर घटवायचं.
मला ध्यान जमत नाही. आचार्यांनी सांगितलं, काय सांगितलंय की शुद्ध भावातच राहायचं, शुभाशुभ भाव करायचे नाही म्हटलं की होतेच. काय करायचं, ध्यानाला बसले की पहिल्यांदा ते दुकान आठवतंय, ते घर आठवतंय, मुलं आठवतात. काय करायचं, ध्यानच होत. षटकारक सांगितले, अभिन्न षटकारक. आत्म्याच्या द्वारे आत्म्यामध्ये आत्म्यालाच केंद्रित केलं, म्हणजे आत्म्यामध्येच आत्म्याला केंद्रित केलंय. आता इथं दुसऱ्याची कोणाची वार्ता नाही, म्हणून ह्याच्यात तिने काही निगेटिव्ह काही सांगितलं नाही. फक्त आत्म्याला आत्म्याच्या द्वारे तू काय कर, आत्म्यामध्ये स्थित कर सांग. तिथं म्हटलं का की शरीर मनामध्ये आणू नको, शरीराच्या आधाराने राहू नको, किंवा 5 इंद्रियाला काही करू नकोस, म्हणजे त्याचं विषय, त्याचे भोग वगैरे हे काही करू नको असं म्हटलं की मग तिथं काय झालं असतं, ध्यान झालं नसतं, विचलित झालं असतं. पण पहिलाच पद आलं की संयम्य करणग्राम. मग आता काय करायचं, करणचे अर्थ काय होतात, करणचा अर्थ परिणाम, करणचा अर्थ इंद्रिय, आणि करण म्हणजे साधन. मग काय घ्यायचं आता इथं, व्यवहार न्यायाने अर्थ आपण स्पष्ट कोणता काढला, इंद्रियांच्या समूहाला संयमित करू. म्हणजे आता त्याच्या वश व्हायचं नाही. इंद्रियाने म्हटलं आमकं पाहिजे स्पर्शन इंद्रियाला, ते द्यायचं नाही. मग तिथं लगेच काय म्हणतो तो, नानपंचखानं होत नाही. 34 नंबरची गाथा, ज्ञान प्रत्याख्यान, समयसारची 34 नंबरची गाथा. का होत नाही ज्ञान प्रत्याख्यान, तर त्या ठिकाणी तो काय करतोय, मी एवढं इंद्रियावर विजय प्राप्त केलाय, किती मी 2 तास असं बसलो होतो, हल्लं सुद्धा नाही, एवढं निश्चल बसलं, किती डास चावत होते. आणखी भीती पण खूप वाटत होती, कसले तरी आवाज येत होते. काय करतोय, ध्यान करतोय ना, हलवलं नाही शरीराला, पण काय उपयोग कुठे आहे, त्याला वाटतं ध्यान खूप चांगलं झालं. म्हणजे उपयोग तर तिकडे अजून कर्णेंद्रियांच्या विषयात आहे. हातावर हात ठेवून बसलाय, डोळे झाकले, पण डोळ्यासमोर सारखं ते दृश्य येत आहे, सिंह आलाय काय, त्याची गर्जना आली कानावर, उठून पळून जावं काय, का शवासनात पडावं, अनेक विचार येऊ लागले. उपयोग किती भटकतोय बाहेरच. आणि मग कसं ध्यान होईल. मग काय केलं, त्याला संयमी म्हणून म्हटलं. पण कशाला तू संयमित केलं, म्हणजे फक्त शरीराला इतकं निश्चल ठेवलं, त्याला म्हटलं काय क्रिया निवृत्ती, पण काय सर्ग झाला नाही. काय क्रिया निवृत्ती झाली, पण काय सर्ग झाला नाही. दोन्हीमध्ये काय फरक आहे, शरीराच्या क्रियेपासून निवृत्ती कोणाची पण होऊ शकते. शरीराला निश्चल ठेवायचं काही झालं तरी, पण काय सर्ग म्हणजे विचारातून, ज्ञानातून शरीराचं ममत्व सुटलेलं नाही, तर तो काय सर्ग होत नाही, म्हणजे ते ध्यान होत. म्हणून कसे ध्यान, शरीराविषयीचं ममत्व सुटलं, मग ते ध्यान सुरू झालं. मग ते ममत्व सुटलं म्हणजे काय केलं, 73 नंबरची गाथा, समयसार मध्ये 73 नंबरची गाथा काय सांगितली, निम्ममवो, आत्मा कसा आहे, अहमिको खरु शुद्धो. मग त्याच्यामध्ये निम्ममो हे पद घेतलेलं आहे, मी निर्मम आहे. मग त्यावेळेस अमृतचंद्राचार्यांनी काय सांगितलं, पुद्गल द्रव्य स्वामिकत्वस्य अभावात. काय सांगितलं, पुद्गल द्रव्याच्या स्वामीपणाचा अभाव असल्यामुळे निर्मम आहे. म्हणजे काय घेतलं इथं, पुद्गल द्रव्याचं स्वामित्व घेतलं नाही, म्हणजे कर्तृत्व घेतलं नाही. मी पुद्गल द्रव्याला करणारा आहे, ह्या ममत्व भावाने, ह्या कर्तृभावानेच त्याचं काय होत आहे, द्विक्रियावादीपणा होत आहे.
म्हणजे मी शरीर म्हणजे पुद्गलाला पण करतो आणि जीवाला पण करतो, अशा दोन क्रिया करणारा तो विक्रियावादी जिनावमदम, जिनेंद्र भगवंतांच्या मताचा अपमान करणारे किंवा जिन मताच्या बाहेर राहणार आहे. म्हणून काय सांगितलं या ठिकाणी की निर्मम कसा आहे तो. लगेच तिथं 76 नंबरची गाथा लावायची समयसारची. काय सांगितलं तिथं, नवी परिणमदी नगीन नदी उपजती न परदव पज्जाय नानी जानंतो विहू पुद्गलकम्मम अनेय विहम. ज्ञानी पुद्गल द्रव्याच्या पुद्गल कर्माला, अनेक प्रकारच्या पुद्गल कर्माला जाणतो, पण त्या रूपाने परद्रव्य पर्याय रूपाने परिणमन करत नाही, त्या रूपाने उत्पन्न होत नाही, त्याला ग्रहण करत नाही. म्हणून इथं निर्मम कसं झालं, त्याचं स्वामित्वच नाही ना. मी त्याला पोषण करणारा नाही, मी त्याला तोडणारा नाही, रागद्वेषाने रहित आहे, समता भावाने त्याला फक्त जाणलं. म्हणून त्यावेळेस तो काय आहे, कुठला विचारच करत नाही. ती वाघीण येऊन झडप घालते सुकौशल मुनींना. मग तिथं त्यांनी ह्या गाथेला सार्थक केलेलं आहे. मी ह्या शरीर रूपाने परिणमनच करत नाही, तर त्या शरीराला सांभाळणारा कुठं आहे, त्याला मी ग्रहणच केलं नाही, तर आता ते जाऊ नये म्हणून मी त्यासाठी आटापिटा का करावं, आणि त्या रूपाने मी उत्पन्नच झालो नाही, माझी चेतना भिन्नच आहे ह्याच्यापासून. तर आता त्याने खाल्लं काय, केलं काय, त्याची मला चिंता कशा. एकदम काय सरळ नानम पच्चक ज्ञान प्रत्यय ध्यान, म्हणजे काही सुद्धा राहिलं नाही त्या विचारात. परद्रव्याचा विचारच कसा सुटला. म्हणून म्हणतो आपण संयमने करणग्राम, म्हणजे करण म्हणजे काय घेतले, परिणाम. शुद्धोपयोगाच्या परिणामाच्या समूहाला त्याने असं धारण केलं की संयमित झाला. संयमित झाला म्हणजे आपला उपयोग केंद्रित केला स्वभावामध्ये. हे काहीच करावं लागलं नाही त्या ठिकाणी, सहज शुद्ध परिणती झालेली आहे. म्हणजे करण म्हणजे शुद्धोपयोगाचे परिणाम, आणि तो समूह म्हणजे वारंवार, म्हणजे त्यामध्ये गॅप न पडता अशा शुद्धोपयोगाच्या परिणत राहिलेला तो सहज काय तो ध्यायत आत्म्याचे ध्यान करतो अभिन्न षटकारकाच्या अपेक्षेने. हे सुद्धा सांगणं व्यवहार आहे, कारण निश्चयाने तर त्याचंही तो वेदन करणारा नाही, त्यापासून भिन्नच आहे. फक्त भिन्न षटकारकापासून त्याला बाजूला करायचे म्हणून अभिन्न षटकारक आहे, ते संस्कार दूर करायचेत म्हणून अभिन्न षटकारक आहे. कारण भिन्न षटकारकामध्ये चित्त अडकले ना, त्यानेच मला त्रास दिला म्हणून माझं ध्यान झालं नाही, त्याच्यामुळेच मला क्रोध आला. लगेच असं करतो आपण, दुसऱ्यावर घालतो, आपल्या उपादानाकडे पाहत नाही, म्हणजे अभिन्न षटकारकाकडे पाहत नाही, भिन्नतेकडे. सुताराने कुऱ्हाड घेऊन झाडाचं लाकूड काढून काय केलं, टेबल तयार केला. किती लावले कारक. सुतार वेगळा, झाड वेगळं, कुऱ्हाड वेगळी, लाकूड वेगळं, आणि टेबल झाला त्याच्यापासून. मग ह्यात किती कारक लागले, वेगळे वेगळे लागले की एकच लागलं. म्हणतो वेगळे वेगळे, पण एकाच द्रव्यामध्ये कार्य घडलेलं आहे. लाकडाचं कार्य लाकडा, सुताराचं कार्य सुतारामध्ये. कोणी कोणाला काही केलेलं नाही, पण आपल्याला सवय कशी लागली, बाईने स्वयंपाक केला, बाईने रोटली केली, ही सवय लागली ना. मग त्यावेळेस आपण त्या द्रव्याकडून पाहतो, अन्य द्रव्याकडून, मग त्यांच्याविषयी रागद्वेष होतात. चांगलं केलं म्हटलं की प्रेम होत आहे, वाईट केलं म्हटलं की द्वेष होत. पण हे सर्व कोणी करणार नाहीच आहे.
म्हणून आत्म्याला आत्म्यामध्ये आत्मस्वरूपामध्ये ठेवून तू ध्यान कर सांगितलं. मग त्यावेळेस इंद्रियांचा संबंधच काही आला नाही. तर काय सांगायचं, सहन उत्तम नव्हतं म्हणून ध्यान झालं नाही. लगेच काय करतो, निमित्ताकडे घालून टाक. कसं काय इंद्रियाला संयमित करणार आम्ही? कारण लक्ष लागत नाही, स्थिरता होत नाही, हातपाय दुखतात. कुठं हातपाय कसे दुखले? बसवत नाही म्हणतो, कधी एकदा झोपला असं झालं, त्यामुळे ध्यान झालं नाही. तर ध्यान व्हायला कुठलंही विशिष्ट आसन लागतच नाही. फक्त उपयोग तुझा कुठं केला. अगदी तो क्षपक मरणांत आहे, समय अंतिम समय, तरी सुद्धा त्याचा उपयोग लागतोय. मग त्याला काही कमी भेद नाहीत का? मग तिकडं उपयोग गेला नाही आणि इकडंच उपयोग राहिला. म्हणजे का? तर त्याला रुची आहे आत्म्याची. त्यामुळे कुठं लक्ष घालत नाही. माझा परिवार एकदा बघू देत ना डोळे उघडून. परिवाराला बघण्यासाठी उपयोग नाही. बघेल तर भगवान पाहत, बोलेल तर जिनवानी बोलतो, विचार करेल तर शुद्धात्म्याचा करतो. म्हणजे असं झालं तर काय झालं, या ठिकाणी बाहेर कुठेच उपयोग गेला. आणि तेही काय म्हणतं, हा शुभभाव हेही आहे. मला तर राहिला पाहिजे निरंतर, मी स्वयंसिद्ध आहे, न्यायिकच राहिला पाहिजे. म्हणजे एवढी धून आत्म्याची लागली तर बाहेर काय घडतंय, अगदी वज्रपात होऊ देत. काय घडलंय, नवी परिणमन. तू कुठं परिणमन करतोस कोणाचं? काय झालं तरी तू काही करणारच नाही. केवली अनंतानंत केवलीत अनंतानंत सिद्ध आहेत, ते काय आवरायला येत नाही. वज्रपात झाला तर तू काय करणार आहेस? त्यांच्यात एवढं सामर्थ्य आहे तरी सुद्धा ते बघायला येत नाही. आणि तू मात्र दुबळा असून काय म्हणतोय, मी असतं तर जरा काहीतरी केलं असतं ते. म्हणजे पडणाऱ्याला वाचवलं असतं, भाजणाऱ्याला वाचवलं असतं, मरणाऱ्याला वाचवलं असतं, रोगी झालेला निरोगी केलं असतं. हे सगळं कर्तृत्व घेतोय आपण. म्हणजे मोह आहे. नवी परिणामामध्ये कुठंच गाथा गेली सगळी. 76, 77, 78 पुग्गलकम फलम अनंत. फरक कुठे झाला? अनंत कर्माचं फळ फक्त जाणतोय त्याला, पण फळामध्ये कुठेही बदल करत. मरीची आदिनाथांच्या समोर भ्रष्ट झालाय, काय फळात बदल करत नाही भगवान. तीर्थंकर आणि का बरं बदल केला नाही? मग एवढं त्याला भ्रष्ट, आपल्याच बरोबर आलेला, आपल्या बरोबर दीक्षा घेतलेला, हिताचाच मार्ग आहे, हिताचाच मार्ग दाखवायचा होता. वेगळं काय त्याला संसार दाखवायचा नव्हता. पण त्या मार्गातून भ्रष्ट होऊ नये तर स्थितीकरण करायला पाहिजे होतं ना. का नाही केलं? पक्की श्रद्धा, नवी परिणमन. मी कोणाचं परिणमन करणारच नाही. आपली पक्की श्रद्धा नाही म्हणून धडपडत जातो. अरे असं करू नको. काय केलं? त्या दरीत पडणाऱ्या वसुदेवाच्या जीवाला बलभद्र आणि श्रीकृष्ण हे त्यांची 2 मुलं होणार आहेत पुढे वसुदेवाची. तेच 2 मुनी काय झाले, संबोधन करायला गेले. कशासाठी आत्महत्या करताय, काय कारण आहे समजून घ्या. आपला आत्मा मरतच नाही. सांगितलं चांगलं, उपदेश इतका छान दिला आणि परावृत्त केला आत्महत्येपासून. मुनी दीक्षा पण झाली, साधना पण चांगली झाली, पण विचारातला तो संस्कार गेलाच नाही. कोणता? ज्या कारणाने आत्महत्या करत होते ते संस्कार अजून राहिलेच की. कुरूप आहे म्हणून आत्महत्या करत होते, दरिद्री म्हणून आत्महत्या करत होते. शेवटी काय केलं? मरताना एवढ्या विद्यार्थ्यांना प्राप्त झाल्या होत्या, पण मरताना निदान बंद बांधलं की ह्याचं फळ मला काय मिळावं, काम दे. आलंच परत शरीराच्या रूपावरच आलं परत. आणि ते वसुदेव कामदेव झाले, म्हणजे कडवा मागे.
किती महान फळ मिळणार, पण त्यांनी काय मागितलं? कडवं. ह्याच्यात कुठला श्लोक आला? आताच परवा सांगितला होता. ध्यानेन चेतुवे लब्बे वाद्रियंतां विवेकिनः. इतर चिंतामणी दिव्यैत पिन्याग खंडक. एका हातात चिंतामणी रत्न, एका हातात मातीचा ढेकूळ आहे किंवा गुळाचं ढेप आहे. मग ध्यानाने दोन्ही जर प्राप्त होत असेल, तुझा आदर कुठे? चिंतामणी रत्नाकडे की मातीच्या ढेकळाकडे? तू कशाचा आदर करतो? मातीच्या ढेकळाचा. एवढं महान महाव्रत धारण करून आता मोक्षच मिळणार आहे. यत्र भाव शिवम दत्ते देवकीय दूरवर्ती. ज्या भावाने मोक्षाची प्राप्ती होते तिथं स्वर्ग काय दूर आहे. पण काय मागितलं? कामदेव. कामदेव नवी परिणाम लगेच लावायचं. परिणमन करत नाही त्या रूपाने तू कामदेव होणारा नाहीच. तो शरीराच्या रूपाला किती कसलेही रूप प्राप्त झालं तरी त्या रूपाने परिणमन करणारा नाही, त्याला तू ग्रहण करणारा नाही, त्या रूपाने उत्पन्न होणारा. एवढं तुझं स्वरूप अनादी अनंत शुद्ध असताना कशाच्या नादी लागलाय? कसा याचक बनला? म्हणून लगेच 160 नंबरची गाथा प्रवचन सारची लावायची. मी शरीर नाही, मी वचन नाही, मी मन नाही, मी त्याचं कारण नाही, करता नाही, करविता नाही, अनुमोदक नाही. कारण त्यांची ती जबाबदार आहे. पुद्गल पुद्गलाचं जबाबदार. त्यांचं स्वरूप ते अचेतन धारण करतात. ते होतात का कधी चेतन? आणि आम्ही का अचेतन व्हायला निघालोय? आम्ही ज्ञानमय जीव असून देखील कोणाच्या अधीन होतोय? स्पर्श रस गंध वर्ण मय पुद्गलाच्या अधीनतेने वागतो. म्हणजे अचेतन. चेतन असून अचेतन. म्हणून पुरुषार्थ सिद्धी उपायामध्ये काय म्हटलं? एक विशेषण म्हणजे आत्म्याचं विशेषण दाखवताना तिथं घेतलं विवर्जितही स्पर्श रस गंध वर्ण. काय सांगितलं? आत्मा कसा आहे तर स्पर्श रस गंध वर्णाने रहित. का प्रसिद्धी केली याची? म्हणजे स्पर्शरस गंधावरणावरच त्याने अनादी काळापासून आपलं प्रतिष्ठा मानली. त्यातच मान मानलाय. मान कशाची पुष्टी केली? लोक कशाची पुष्टी केली आहे? मायाचारीची पुष्टी केली आहे, क्रोधाची पुष्टी केली आहे. कशाच्या बलावर केलं हे? परद्रव्याच्या बलावर. जर हा परद्रव्याचा संयोगच नसता तर कसं काय तू म्हटलं असतं मी एवढा मोठा आहे? एवढ्या गाड्या माड्या नसत्या तर अभिमान केला असता का? ज्ञानम जातीम कुलम कुलम वृद्धिम बलम वृद्धिम तपोव. मग तिथं सांगितलं की ज्ञान, जाती, कुल, तप, बल, वृद्धी, शरीर, रूप म्हणजे हे सर्व काय आहे? गर्वाचे 8च विषय सांगितले. पण तसे किती आहेत गर्वाचे विषय? जेवढा संयोग आहे तेवढा. असंख्यात लोक प्रमाण तेवढे गर्व आहेत. मग तू कशाचं पोषण केलं? परद्रव्याच्या बलावर. परद्रव्याच्या बलावर मान कशाचं पोषण केलं? म्हणजे जे तुझं नाही त्याला पुष्ट करायचं. हे तर किंचित मात्र. म्हणजे ज्या समयात सांगितलं ना समयसार मध्ये काय सांगितलं की वास्तविक पाहता क्रोध तर अचेतन आहे. तरी सुद्धा तरी काय झालंय की ज्यावेळेस क्रोधाने उपयुक्त होतं त्यावेळेस त्याला क्रोध म्हटलं जातं. मानाने उपयुक्त होतं त्यावेळेस त्याला मान म्हटलं जातं. मायेने उपयुक्त होतं त्यावेळेस त्याला माया म्हटलं जातं. लोभाने उपयुक्त होतं त्यावेळेस त्याला लोभ म्हटलं जातं. पण हे सर्व तू नाहीस. म्हणजे क्षणभर सुद्धा राहत नाही तुझ्या जवळ आणि सदैव राहणारी त्याची उपेक्षा. सदैव अनादी अनंत वैभव राहत. ज्ञान, दर्शन, आनंद, चारित्र तिकडं मात्र डुंकून बघत. त्याला आपलं समजत. त्याच्याविषयी काय चाललंय? द्वेष चाललाय. आणि रागभाव कुठं चाललाय? परद्रव्याविषयी.
जे आपलं नाही त्याला कवटाळतोय आणि ते आपल्यापासून बाजूला झालं ते शोकाला कारण. आता उत्पाद मध्ये पाहिलं ना आपण, एक वस्तू कोणती पण घ्या, मग ती वस्तू त्या वस्तूच्या निमित्तात कधी हर्ष होतोय, कधी शोक होतोय, कधी भय वाटतंय, कधी चिंता होते, कधी परिताप होतो. का असं सांगितलं? त्याच वस्तूच्या निमित्तात हर्ष पण होते, शोक पण होते. कसं होतं शोक आणि कसं होतो हर्ष? मुलगा जन्माला आला म्हटलं की हर्ष झाला आणि मेला म्हटलं की शोक. हे तर अतिशय स्थूल आहे, म्हणजे सर्वांना परिचित आहे. पण आता त्याच पर्यायामध्ये कसं घ्यायचं? प्रेम केलं मुलीबरोबर, खूप आनंद वाटला आणि मनासारखं घडलं पण, आई वडिलांनी लग्न पण लावून दिलं. आता कशाला त्या मुलाच्या विरुद्ध जायचं? म्हणून तुझं जसं असेल तसं कर म्हणून सांगितलं. आणि मग आनंदाचं कारण झाली ती मुलगी, मिळाली आपल्याला, बरं झालं. आई वडिलांनी काय विरोध केला नाही. आणि परत काय झालं? पहिल्या दिवशी पटत आणि पहिल्या दिवशी घटस्फोट करून पण टाकला. तीच मुलगी हर्षाला कारण झाली, तीच मुलगी ताप, परिताप, शोक, दुःख, आकुलता, चिंता ह्यालाही कारण झाली. म्हणजे त्या एका वस्तूच्या निमित्तात किती प्रकारचे परिणाम झाले हे आपण पाहतोय रोज. आणि जाऊ देत हे तर ह्याच्याही पलीकडे जाऊ ना, तर आपल्या घरामध्ये आपण रोज राहतो, अनेक जण आपल्या सानिध्यात आहे. मग त्यांच्याविषयी कधी आपल्याला काय वाटतं? प्रेम वाटतं, कधी द्वेष होतं की नाही? त्याच व्यक्तीविषयी, आपल्या घरातल्याच व्यक्तीविषयी कधी प्रेम होतं, कधी द्वेष होतं. का द्वेष होतच नाही प्रेम झालं म्हणजे? किती जोरात ओरडत असतो तिच्या नावाने, एक कुठे गेली ती माझा टॉवेल दिला नाहीस म्हणून, ती माझे कपडे दिले नाहीस. म्हणजे काय झालं? व्यवस्था झाली नाही की द्वेष कर, आणि व्यवस्था झाली की रागभाव झाला. म्हणजे सगळा शरीराचा खेळ चाललाय. म्हणून इथं काय सांगितलं? संयम्य करणग्राम, परिचयाची भाषा वापरली आहे. तू इंद्रियांच्या समूहाचा संयमन कर, म्हणजे त्याला दमित कर असं म्हणून सांगितलं. जरी परिचयाच्या भाषेतून सांगितलंय तरी आपण ह्याच्यातनं बोध काय घ्यायचा? माझा लय स्वभावात लागलाय, आता मला बाहेर काही पाहण्याची गरजच आहे. म्हणजे कोणाला काय करायचंय आता, म्हणजे जबरदस्ती नाहीये तिथं. नाणं पंच खाणं झालं तर आपोआपच तिथं मला भूक लागली पण मी देणार नाही त्याला असं म्हणून जर अगदी आटीतटीला बसलं येऊन, आणि होऊ दे त्या शरीराला किती कृश व्हायचंय तेवढं, मी तर आता उपवासच करून बसणार. एकच नाही, किती पण करणार, मनात येईल तेवढे करणार. मग काय करते शरीर बघू. म्हणून असं जरी करत बसलं तर मग कोणता श्लोक घ्यायचा लगेच? समाधी शतक मधला, निग्रहानुग्रह दिया तथापि अत्रैव कुर्वते शरीर न जानन्ति शरीरानी सुख दुःखाने बुद्धय. शरीर तर सुख दुःख वगैरे काही जाणत नाही, ते तर अचेतन आहे. मग बालह म्हणजे अज्ञानी जीव तथापि अत्रैव कुर्वते काय करतात? निग्रह आणि अनुग्रह, म्हणजे त्या शरीरालाच दंड देतात. शरीर तर काही कळत, अचेतनच आहे, त्याला काही कळत नाही. तुम्ही त्याला किती शिक्षा द्या, नाहीतर त्याला किती धष्टपुष्ट करा, म्हणजे अनुग्रह करा, त्याला काहीच त्याचं सुख ना दुःख. पण आपण आपलं समाधान काय करून घेतो? आता शरीराला चांगली शिक्षा दिली, आता शरीरावर चांगलं अनुग्रह केलाय, म्हणजे त्याच्यावर उपकार केलाय, मग मी त्याला आता खाऊ पिऊ घालतोय. म्हणजे ज्यावेळेस त्याच्या मनात लहर फिरायला तसं तो शरीरावर हा क्रिया करायला जातो. परंतु वास्तविक पाहता ते तर अचेतन आहे. फक्त तुझ्या परिणतीला तू काय करायचंय? शुद्ध उपयोगात ठेवायचं, एवढंच काम आहे. शरीराला काय करायचं हे तुझं काम नाही. शरीराकडे लक्ष गेलं, कृश झालं की पुष्ट झालं, मग संपलंच, काही उपयोग नाही. ते पाहून सुखी किंवा दुःखी होईल, ह्या पलीकडे काय कर्तृत्व तर सुटलंच नाही, ममत्व भाव आहेच. म्हणून सतत आपण कुठं पाहायचं आहे की शरीर रहित निजध्रुव स्वभावाकडे पाहिलं
तर आपली परिणती सहज कुशल राहते, शुद्धोपयोगात राहते, किंचित मात्रही दुर्दशा होत नाही. आणि अशी दुर्दशा होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? ध्यान. मग कसलं ध्यान करायचंय? होऊन जातंय, करायचं नाही. कारण तिथं मग परत करायचं म्हटलं की काय होतं? करायचं म्हटलं की विकल्पच नाही नुसतं, तर करायचं म्हटलं की तिथं चिंता आहे. आणि होऊन जाते म्हटलं की सहज. अर्थ ध्यान सहज आहे. धर्म ध्यानाला विकल्प करतोय, म्हणजे कसं करणार, मला जमल का म्हणून. अर्थ ध्यानाला म्हणत नाही मला जमल का शिवी द्यायला, मला स्वयंपाक करायला जमल का म्हणत नाही. म्हणजे आपोआप काय करतो? अर्थ ध्यान सहज होते. चिंता इथं बसल्या बसल्या 4 वाजले, दिवस लवकर जातो, मला काय खिचडी करायची, आज मुटकी खायची, आमकं करायचंय. अर्थ ध्यान सहज होऊन गेलं, मनात येऊन पण गेलं, झालं पण, आपली खिचडी पण झाली, इथंच झाली. म्हणजे काय झालं? किती सहज झालं हे. मग तसं सहज होऊ दे धर्म ध्यान. म्हणजे त्याच्यापेक्षाही सोपं आहे, स्वाधीन आहे, अजून हे पराधीन आहे. नुसतं विचारात केलं एवढं सगळं, त्या ह्याच्यासारखं नवनीतासारखं. आणि श्मश्रू नवनीत माहिती ना, की त्याच्या विचारात फक्त काय होतं, सगळं राज्य होतं, काय काय होतं त्याच्या कल्पनेत, पण तसं प्रत्यक्षात नव्हतं. तर इतका त्याच्याशी तो तन्मय झालेला, आणि अगदी जसं काही सगळं आपल्याजवळ आहेच, मिळालंच आहे असं समजून तो काय करत होता की तेवढ्या त्या जे मिशीला चिकटलेल्या लोण्याला काय करायचं, म्हणजे दुसऱ्याच्या घरी ताक प्यायला जायचं आणि मिशीला चिकटलेलं लोणी गोळा करून ठेवायचं. तेवढ्यावर त्यांनी स्वप्न राज्य रंगवलेले असतात की आता आपण त्याचं तूप करू, व्यापार करू, असं करू, तसं करू, मग शेती घेऊ, मुलं बाळ होतील, पती येईल, बंगला येईल, असं स्वप्न राज्य रंगवत होता. आणि थंडीचे दिवस असतात आणि तो बसला तिथं, शेकोटी असते आणि त्याच्यावरच ठेवलेलं आहे शिंक लोण्याचं, म्हणजे त्या शिंक्यात लोणी ठेवलेलं आहे. आणि तिथं काय विचार करता करता विचार केला, पत्नी आली मला आता, आणि मग तिला मूल झालंय, आणि मग तो मुलगा मला आता बोलवायला तू जेवायला, चला तुम्हाला आईने बोलवलंय म्हणून. मग त्याला मी 1 लाथ मारणार, जा आताच येत नाही म्हणून सांगायचं. आणि ती लाथ नेमकी कुठे बसली? शिंक्यावर. आणि ते लोणी पडलं विस्तवर आणि सगळं गेलं वितळून. आता कुठलं तूप आणि कुठला व्यापार आणि कुठलं पुढचं सगळं काय, पण ओरडत बसला, माझं तूप गेलं, लोणी गेलं, लोणी गेलं, तूप गेलं, व्यापार गेला, शेती गेली, जनावरं गेली, पत्नी गेली, मुलगा गेला, सगळे लोक गोळा होतात, म्हणतात कुठं काय नव्हतं, सजन गेलं कसं काय. त्याला हसायचं नाही आपल्याला सुद्धा काही नाही ना, आपण सारखं विचारात म्हणते माझं गेलं, आता हे गेलं ते गेलं, पण नाहीच आहे आपलं काय. म्हणजे कसं, हे कशाने तू स्वीकार करणार आहे? तर ध्यानाने स्वीकार कर. निज ध्यानाने स्वीकार होणार आहे म्हणून सतत दृढता आत्मध्यानाची वाढवली पाहिजे, भेद विज्ञान केलं पाहिजे, न्यायिक राहिलो तरच आपण तरणार आहे ह्या सर्व संकटातून, नाहीतर बुडणार. म्हणून सतत समोरा जाणं आवश्यक आहे.